कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यात आली असून 7 चाळीसह होर्डिंग आणि बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर केली कारवाई करत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांचा मोठा विरोध, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने अडथळे दूर करून कारवाई केली पूर्ण। पालिकेच्या अनधिकृत विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासन आणि जेसीबी पोकलेंच्या सहाय्याने केली कारवाई। सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तोडक कारवाई। या संदर्भात आम्ही याआधी पण कारवाई लावली होती, पण काही कारणास्तव ही कारवाई होऊ शकली नाही। आज रोजी आम्ही जी कारवाई लावली आहे त्याच्यामध्ये 6 दुकानं तोडलेली आहेत, एक मोठं होल्डिंग तोडलेलं आहे आणि एक कंपाऊंड वॉल तोडलेला आहे। इथे महापालिका पोलीस प्रशासन होतं, विठ्ठलवाडीचे पोलीस होते आणि कारवाई करताना बराच विरोध झाला, परंतु पोलिसांच्या सहकार्यामुळे कारवाई झाली। सर, बंगल्याचे देखील 2 कंप्लेंट होत्या, बंगले देखील अनधिकृत असं घोषित करण्यात आले, त्याच्यावरती कारवाई झाली, नेमकं कारण काय? नाही, त्या पण आम्ही तोडणार आहोत।